नमस्कार मैत्रिणींनो, सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसतच असेल अगदी दुपटी तिपटीने फुलणारी छान अशी 2 बोटांनीच दाबली असता एकदम तिचे तुकडे पडणारे कमी तेलकट बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत शंकरपाळी। आणि हो, तुम्ही जर पहिल्या वेळी ही शंकरपाळी बनवत असाल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल, एकतर योग्य प्रमाणात साहित्य घ्यावं लागेल जसं मी घेतलेलं आहे। आणि तुम्हाला दुसरी गोष्ट हे करावं लागेल की हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघावा लागेल, म्हणजे तुमची शंकरपाळीसुद्धा अशीच पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट येतील। मी इथे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात साहित्य सांगितलेले आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण ही शंकरपाळी कशी बनवायची ते बघूया। शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्राम तूप आहे। त्याचबरोबर 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम साखर। तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडी जास्त साखर घेतली तरी चालेल आणि थोडंसं जर कमी गोड आवडत असेल थोडी कमी केली तरी चालेल, पण साधारणतः ही 200 ग्राम साखर आहे। आणि मला एकाच वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आहे, त्यामुळे ह्या 2 वाट्या सारख्या आहेत, तर मी साखर दुसऱ्या वाटीत ओतून घेते आणि त्याच वाटीने 1 वाटी आपण पाणी घेणार आहोत। तुम्ही पाण्याऐवजी इथे दूधही वापरू शकता, पण जास्त दिवस जर शंकरपाळी टिकवायची असेल ना तर पाणी वापरा आणि दुधाने तर शंकरपाळ्यांची चव वाढतेच। तर आता एक पातेलं घेऊया आणि त्यात सर्वात प्रथम तूप टाकून घेऊ, त्यानंतर पाणी ओतून घेऊया आणि त्याचबरोबर साखर टाकून घेऊया आणि हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया। तर आपल्याला ह्याचा पाक वगैरे बनवायचा नाही, कितपत गरम करायचं आहे तर फक्त साखर पाण्यात विरघळली पाहिजे इतपतच आपल्याला गॅसवरती गरम करायचं आहे। म्हणजे साखर पूर्णपणे विरघळली ना तर शंकरपाळ्यांमध्ये ती कचकच लागत नाही आणि त्यानंतर ती पाणी सोडत नाही। बरीच लोक तूप आधी कडकडीत गरम करून घेतात आणि त्याचं मोहन मैद्यात घालतात आणि ते संपूर्ण मैद्याला चोळून घेतात, पण अशा वेळी काय होतं, एखाद्या वेळी जर तुपाचं मोहन जास्त झालं ना तर शंकरपाळी इतकी खुसखुशीत होतात की तेलात टाकतातच विरघळून जातात आणि जर तुपाचं मोहन कमी झालं ना तर ती खूपच कडक होतात। त्या मानाने ही पद्धत सगळ्यात चांगली आणि एकदम सोपी आहे। अशा पद्धतीत थोडंसं तुपाचं प्रमाण कमी जास्त जरी झालं ना तरी आपली शंकरपाळी अगदीच परफेक्ट आणि खुसखुशीत येतात आणि भरपूर लेयर्स पडतात। आणि हे बघा, आपली साखर वितळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ। जोवर पाणी थंड होतंय तोवर आपण मैद्याचं प्रमाणही बघून घेऊ। आणि हे बघा, मी इथं अर्धा किलो मैद्याचं पॅकेट घेतलेलं आहे, पण वाटीचंही प्रमाण मी तुम्हाला सांगते आणि ज्या वाटीने मी तूप आणि साखर घेतली होती ना त्याच वाटीच्या प्रमाणात आपण हा मैदा मोजून घेऊ। तर ही पहिली वाटी अगदी अशी अलगद थोडीशी दाबून भरायची त्यानंतर ही दुसरी वाटी आणि तिसरी वाटी, 3 वाटी हा मैदा भरलेला आहे, म्हणजे अर्धा किलो हा मैदा आहे। आता कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं ना तर त्यात चिमूटभर मीठ टाकलं ना तर त्याची गोडी अजूनच वाढते, तर यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया। इकडे आपलं पाणी पण छानपैकी थंड झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे गार झालेलं आहे। मीठ मैद्यात व्यवस्थित एकत्रित झालं की थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि आपण चपात्यांसाठी जशी कणिक मळून घेतो ना तशी कणिक मळून घ्यायची। हे प्रमाण पाण्याचं आणि तुपाचं अगदीच या पिठासाठी परफेक्ट आहे, पण तरीसुद्धा मी एकाच वेळी न टाकता थोडं थोडं करूनच टाकणार आहे। आणि हो, कणिक मळताना एकदम दाबून अशी घट्ट नाही मळायची, फक्त एकत्र गोळा करायची, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान येतात। ही महत्त्वाची आणि खास टिप लक्षात ठेवा। आणि हळूहळू करून आपण छानपैकी हे कणिक मळून घेतलेलं आहे, हे बघा। आणि अगदी अलगद हाताने असं समजून घ्या की आपण फक्त एकत्र केलेलं आहे। आणि कणिक कितपत घट्टसर मळायचं तर तुम्हाला दिसतच असेल, अगदीच मऊसर मळलेलं आहे।
म्हणजे आपण रोजच्या चपात्यांना जसं वापरतो ना तसंच. आणि त्यावरती झाकण ठेवून एक 20 मिनिट आपण हे मुरू देऊया. 20 मिनिटानंतर आता हे कणिक तुम्हाला दाखवते. खूपच छान आणि मऊसर आपलं कणिक मळलं गेलेलं आहे. आणि आतली जाळी पण बघा, खूप छान जाळीदार असं कणिक तयार झालेलं आहे. आत्ताच इतकी जाळी आहे म्हणजे आपली शंकरपाळी नक्कीच परफेक्ट होणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित एखादा मिनिटभर हे मळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचा एक कणकेचा गोळा काढून घ्यायचा आणि तो आपण पोलपाटावर लाटून घेऊया. हे बघा, बाकीचं उरलेलं कणिक आहे ना, आपण ते वाटीने पुन्हा झाकून ठेवलं. लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने छान अशी एक पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त यावरती जोर लावायचा नाही. आणि हो, हे कणिक लाटताना ही चपाती लाटताना तुम्हाला कोरडं पीठ किंवा तुपाचा वगैरे हात लावायची काहीच गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट असं पीठ मळाल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपल्या शंकरपाळ्यांना जास्त लेअर्स पडण्यासाठी आपण ह्याचे बुक फोल्ड करणार आहोत. ही एक टिपसुद्धा लक्षात घ्या. आणि जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ना, त्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं हे पीठ. अशा पद्धतीने चौकोनी घडी पाडून घेतली की त्यानंतर पुन्हा हलक्या हाताने एकदा लाटून घ्यायचं. त्यामुळे शंकरपाळ्यांना भरपूर लेअर्स पडतील. लाटताना हे पीठ अजिबात म्हणजे जड जात नाही आहे. अगदी छान मऊसर पीठ मळलं गेल्यामुळे छान आपली चौकोनी अशी चपाती किंवा पोळी लाटून झालेली आहे. आणि बघा, मी किती पातळ पोळी केली किंवा चपाती केली. आता यानंतर आपण आपल्याला हव्या त्या आकारात ही शंकरपाळी कट करून घेऊ. तुम्हाला ज्या आकारात हवी आहे ना त्या आकारात, म्हणजे तुम्हाला चौकोनी हवी असेल तर चौकोनी, आणि तुम्हाला डायमंड शेपमध्ये हवी असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्येही ही शंकरपाळी कट करू शकतात. आणि मी आता चौकोनीच करणार आहे, मला चौकोनीच आकार आवडतो. साधारणतः 1 इंचाचे मी हे कट देऊन घेणार आहे. म्हणजे शंकरपाळी 1 इंचावरती येईल, या अशी 1 इंचाची होईल अशा पद्धतीने मी हे कापून घेणार आहे. तुम्हाला मोठी हवी असेल ना तर तुम्ही ती त्या पद्धतीने कट करू शकतात. हे बघा, आता दुसऱ्या साईडने 1 इंचावरती मी चौकोनी कट देऊन घेते. खूप झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी होतात. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल आणि खूप छान, मार्केटपेक्षाही खुसखुशीत ही शंकरपाळी होतील. आणि इतक्या जाडीची मी ही शंकरपाळी बनवलेली आहे. आता ही सर्व शंकरपाळी मोकळी करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि त्यानंतर दुसरा गोळाही अशाच पद्धतीने आपण लाटून घेऊया. आता ही एका प्लेटमध्ये मी अशी व्यवस्थित मोकळी करून ठेवते. त्यानंतर दुसरी ही पोळी मी अशाच पद्धतीने लाटते. इकडे आपली अर्धी शंकरपाळी लाटून झालेली आहे आणि गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की नाही त्यासाठी पहिले मी एक शंकरपाळी किंवा पिठाचा थोडासा गोळा त्यात टाकून बघितला आणि 2 ते 3 मिनिटानंतर तो वरती आला, म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम आहे. आता गॅस लो मीडियमवरती ठेवायचा. खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही. लो मीडियमवरती ठेवून सर्वात पहिले शंकरपाळी त्यात टाकून द्यायची आणि एका वेळी बसतील एवढीच टाका. खूप जास्त घाई किंवा खूप जास्त दाटी करू नका. आणि 1 मिनिटानंतर ही हलवायची. लगेच टाकल्या हलवायची नाही. 1 मिनिटानंतर, आणि तीही अशी साईडनेच, म्हणजे खाली कडेला आपली शंकरपाळी चिकटणार नाही. आणि बघा, 1 मिनिटातच छान अशी फुलून ती वरती आलेली आहे. आणि तुम्हाला जवळून हिचे लेअर्स दाखवते. भरपूर लेअर्स पडलेत बघा. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती छान अशी टम्म फुगून वरती आली. अगदी मार्केटसारखी झाली आणि भरपूर लेअर्स आले तर शंकरपाळ्यांना. त्यानंतर छान असा तांबूस रंग येईपर्यंत मी ही तळून घेणार आहे आणि लगेच काढणार आहे. खूप जास्त लालसर रंग करणार नाही, कारण थंड झाल्यानंतरही शंकरपाळ्यांना बराचसा रंग येतो आणि मग ती जास्त काळपट होतात.
आणि मंद गॅसवरती शंकरपाळी तळली म्हणजे आतपर्यंत ती तळली जातात. माझी शंकरपाळी छान अशी तळली गेलेली आहे. आता ही सर्व शंकरपाळी मी काढून घेते आणि कढईत तुम्हाला तेल दिसतच असेल. संपूर्ण शंकरपाळी तळून झाल्यानंतर मी तुम्हाला कढईत दाखवते. बघा शंकरपाळ्यांचा कलर बघा, हे बघा खूप जास्त डार्क केलेला नाही आहे, फक्त तांबूस रंगापर्यंत. थंड झाल्यावर अजूनच ती छान असा तिला अजून जास्त रंग येईल. आणि कढईत तेल बघा, एकही शंकरपाळा आपला कढईत विखुरलेला किंवा पीठ असं गळलेलं नाही, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता यातच मी दुसरीही शंकरपाळी म्हणजे शंकरपाळ्यांची दुसरी बॅच टाकून घेते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दिवाळीला शंकरपाळी नक्कीच करून बघा. म्हणजे दिवाळीलाच नाही तर इतर वेळी खाण्यासाठी अगदी म्हणजे संध्याकाळी 3-4 वाजता चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि दुसऱ्याही शंकरपाळ्यांना बघा भरपूर असे लेयर्स पडलेले आहेत. पुन्हा एकदा जवळून दाखवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, शेजारची बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सगळे माझे जे व्हिडिओ येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हे बघा आपली दुपटी टिपटीने फुगणारी आणि बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत कमी तेलकट शंकरपाळी तयार झालेली आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.